कुख्यात गुंड गजा मारणे याला विशेष मोका न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जामीन जो आहे तो मंजूर झाला आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपल्याबरोबर ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरेत। जामीन मंजूर झाला आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंजूर झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे। ह्याच्यामध्ये निवडणुका वगैरे ह्याचा कुठलाही त्याच्यामध्ये संबंध नाही आहे आणि ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या त्या न्यायालयीन प्रक्रियेनुसार पार पडलेल्या आहेत। 277 दिवसापूर्वी आम्ही सांगितलं गेलं होतं की कोणताही संबंध नसताना केवळ खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवले। रस्त्यावरच्या भांडणाला तो चुकीच्या पद्धतीचा मोका लावलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलेलो आहे। हायकोर्टात सुद्धा पुढच्या आठवड्यात सुनावणी आहे। पण तत्पूर्वी जो आम्ही जामिनाचा अर्ज ठेवला होता त्या जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी झाली। त्याच्यामध्ये विशेष न्यायाधीश जे आहेत, मी ज्यांचा न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, त्यांची आमच्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज साथ मिळाली की त्याच्यामध्ये गजानन मारणे यांना जामीन झाला। काय ऑर्डर केली? 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे न्यायालयाने। परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की 277 दिवस ह्या प्रोसिजरमध्ये गजानन मारणे यांना आत राहावं लागलं। त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठल्याही गोष्टीचा संदर्भ नसताना खोट्या गुन्ह्यात त्यांना त्यात गुंतवण्यात आलं होतं। पण मग हे कशासाठी सगळी केलेली होती? अटक खरी होती, खोटी होती, काय निष्कर्ष? नाही, ते स्वतः ते आल्यानंतरून सांगतील। पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे तपास झाला किंवा ह्याच्यामध्ये झाला त्याच्यामध्ये अनेक खोटे पुरावे देखील निर्माण करण्यात आले, त्रुटी होत्या त्याच्यामध्ये आणि त्या त्रुटी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने गजानन मारणे यांना 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे। नक्की गजानन मारणेची सुटका झालेली आहे, मात्र यानंतर गजानन मारणे आता कुठली भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे तेही महत्त्वाचं ठरणार आहे।